बनवते चिकन गार्लिक. चिकन गार्लिक ठीक आहे बनव. हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल क्रेविंग कट्टामध्ये. आज आपण बघणार आहोत चिकन गार्लिकची रेसिपी. त्याच्यासाठी हे बोनलेस चिकन घेतलेलं आहे, चांगला स्वच्छ धुवून घेतलेलं. त्याला अद्रक लसूणची पेस्ट लावलेली, ऑलिव्ह ऑइल, काळं मिरी पावडर असं सगळं घालून मीठ वगैरे घालून चांगलं मॅरिनेट करत ठेवलं 10 ते 15 मिनटं. त्याच्यानंतर हे मी ओव्हनमध्ये 20 मिनटासाठी ग्रिल करणार होते, पण मी 20 मिनटासाठी नाही केलं, मी 10 मिनटासाठीच करून काढलेलं आहे. ते तुम्ही डायरेक्टली हे तव्यावर किंवा एखाद्या टोपामध्ये हे डायरेक्ट तेल घालून शिजवू शकता, किंवा तुम्ही एअर फ्रायरमध्येही डायरेक्टली शिजवू शकता. तर आपण गार्लिकसाठी बटर घेतलेलं आहे, ऑलिव्ह ऑइल घेतलेला आहे, गार्लिक घेतलेलं आहे चॉप केलेला, ऑरिगॅनो आहे, त्याच्यानंतर काळं मिरी, थोडंसं चिली फ्लेक्स वगैरे घालून हे सगळं मिश्रण आपण रेडी करून घेणार आहोत. हे मिश्रण आपण नंतर थोडंसं चिकन जेव्हा शिजेल तेव्हा त्याला लावणार आहोत. इथे बघू शकता तुम्ही मी ओव्हनमधून चिकन काढून परत ते आता या कढईमध्ये घातलेलं आहे आणि ते झाकण देऊन आता शिजवणार आहे. जर कोणाकडे ओव्हन नसेल त्यांच्यासाठी हा सेकंड म्हणजे हे ऑप्शन आहे, तुम्ही अशा प्रकारेही करू शकता. चिकनला चांगलं पाणी सुटलेलं आहे आता, तर चिकन आपण चांगलं शिजवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने. आणि जेव्हा हे जे पाणी आहे ना ते आटेल ना, म्हणजे ते आटूनच घ्यायचं आहे आपल्याला पाणी सगळं. हे पाणी आटल्यानंतर आपण जे गार्लिकची पेस्ट बनवली ती लावणार आहोत. ती गार्लिकची पेस्ट पण मी डायरेक्टली नाही टाकली त्याच्यामध्ये, कारण ती चिपकू शकते आणि तेवढा फ्लेवर त्याचा येणार नाही. म्हणून मी ही वेगळीकडे थोडीशी शिजवून घेणार आहे, म्हणजे गार्लिक कच्चा राहणार नाही असं. आणि त्याच्यानंतर मी ह्या चिकनलाही लावणार आहे. तुम्हाला जर डायरेक्ट टाकायची असेल तुम्ही डायरेक्टही टाकू शकता, पण कदाचित ते खालती चिपकेल म्हणून मी नाही टाकलेलं आहे. कोथिंबीर वगैरे त्याच्यामध्ये घाला भरपूर अशी, आणि खूप मस्त अशी होते. पावसाळा सुरू झालेला आहे, अशा गरम गरम मस्त रेसिपी बनवा पावसामध्ये, खूप छान लागतात खायला. भाकरीची गरज नाही ना, चपातीची गरज नाही, नुसतं हे चिकन गार्लिक खूप मस्त लागतं खायला. आणि जे कोणी डाएट फ्रेंडली असतील त्यांनी ते नक्कीच ट्राय करून बघा, कारण की याच्यामध्ये काय असे अनहेल्दी कुठलेही पदार्थ आपण वापरलेले नाही आहेत. आणि हाय प्रोटीन रेसिपी आहे ही, तर नक्कीच ट्राय करून बघा एकदा तरी. आणि खूप छान झालेला, चांगला मस्त पाऊस आहे तर नक्कीच जरा ट्राय कर. खूप ज्युसी अशी झालेली ही रेसिपी, हे बघू शकता तुम्ही, खूप ज्युसी झालेलं. डायरेक्टही तुम्ही ही पातेल्यामध्ये करू शकता, तर नक्कीच ट्राय करून बघा. माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ अशाच प्रकारे पाहायला मिळतील. धन्यवाद. सर्दी असल्यामुळे थोडंसं आवाज व्यवस्थित येत नाही, पण समजून घ्या. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, चीजने वगैरे चांगलं गार्निश करा आणि मस्त ताव मारून खा. थँक्यू. ना चला ना, हा मग मस्त झालं.